नमस्कार, मी श्लेषा. आपण बघत आहात शंखनाद न्यूज. आज आपण इथे आलो आहोत नागपुरातील लक्ष्मीनगर येथील रोकडे ज्वेलर्समध्ये. इथे कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्था यांच्या वतीने इथे रोकडे ज्वेलर्समध्ये महिलांकरिता सोन्याची शुद्धता कशी तपासायची, सोने खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, आणि खरं तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यामध्ये विविध व्रतांना सुरुवात होते, सणावारांना सुरुवात होते, आणि महिलांसाठी हा श्रावण महिना विशेष ठरतो. कारण या श्रावण महिन्यामध्ये सणांना सुरुवात होते, त्यामध्ये दागिने घालण्याचं महिलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असते. आणि हीच उत्सुकता लक्षात घेता कल्पतरू महिला या औद्योगिक संस्थेने महिलांसाठी एक उत्कृष्ट असा उपक्रम इथे राबवला आहे. या उपक्रमामार्फत महिलांमध्ये एक जागरूकता हवी सोनं खरेदी करताना, ही या उपक्रमामार्फत महिलांपर्यंत पोहोचवली जाते. कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्थेने नागपूरमधील रोकडे ज्वेलर्स लक्ष्मीनगर येथे श्रावण सुंदरी 2025 या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले. संस्थेच्या अध्यक्षा निलिमा बावणे आणि संचालिका छाया शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश महिलांमध्ये दागिन्यांप्रती असलेली आवड आणि त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा होता. आता सध्या आपल्या सोबत आहे कल्पतरू महिला या संस्थेच्या अध्यक्षा निलिमा बावणे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅम, रोकडे ज्वेलर्स तर्फे आज श्रावण सुंदरी 2025 हा सुंदर उपक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. काय सांगाल तुम्ही याबद्दल? खरं म्हणजे मी रोकडे ज्वेलर्सचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद देते की त्यांनी त्यांचा हॉल आमच्या महिलांसाठी उपलब्ध करून दिला. आमचा कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा नेहमीच उद्देश असतो की महिलांना समाजात वावरत असताना आणि त्यांना बिझनेस करत असताना योग्य माहिती मिळावी. आणि महिलांचा वीक पॉईंटचा असेल तर सोनं आहे ना. आणि मला असं वाटतं की रोकडे ज्वेलर्समध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतल्यामुळे आमच्या उपस्थित 100च्या वर आज महिला आहे, आणि त्यांना सोन्याची शुद्धता, त्याची किंमत, आणि कुठला दागिना घेतला पाहिजे, आणि त्याचं सेव्हिंग कसं केलं पाहिजे, आणि सेव्हिंगमधून सोनं कसं घेतलं पाहिजे, ही माहिती मिळाली. महिला अतिशय खुश आहे की रोकडे ज्वेलरनी ती माहिती दिल्यामुळे त्यांचा एक नॉलेज मध्ये भर पडलेला आहे. आम्ही आमच्या महिलांना नेहमीच अशी नवीन नवीन उद्योगाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करतच असतो, प्रशिक्षण देतच असतो. आणि आज आमच्या इथे पण राखी मेकिंगचं पण प्रशिक्षण होणार आहे. पण महिलांचा नेहमीचा तो विषय असतो आणि तो असतो सोनं घेणं. त्याची अतिशय चांगली माहिती आज आम्हाला इथे मिळालेली आहे. त्याबद्दल मी रोकडे ज्वेलरच्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. श्रावण महिन्यात दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने महिलांना या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्था ही अनेक वर्षांपासून महिलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. श्रावण सुंदरी सारख्या कार्यक्रमांमुळे महिलांना उद्योग जगात येण्यासाठी नवीन संधी मिळते आणि त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरतेची भावना निर्माण होते. या संस्थेमार्फत आयोजित केले जाणारे असे उपक्रम महिलांमध्ये उद्योजकतेची नवी बीज रोवण्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण ठरतात. माझं नाव छाया शुक्ला आहे. मी कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्थेची संचालिका आहे, आणि ह्या संस्थेला 25 वर्ष झाले. ही संस्था औद्योगिक क्षेत्रांमध्ये महिलांना सामोर कसं आणता येईल, उद्योजिका कशा बनतील, आणि उद्योजिका जर बनल्या तर त्यांचा आर्थिक त्यांची उन्नती कशी होऊ शकते, आणि त्यासाठी लागणारे ट्रेनिंग्स आम्ही आमच्या संस्थे थ्रू आयोजित केल्या जातात. ट्रेनिंग्स आणि डेमॉन्स्ट्रेशन, आणि त्याच्यातून मग उद्योजकांसाठी मेळावे लावणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आणि असे श्रावणसरीचे कार्यक्रम आम्ही दरवर्षीच आयोजित करतो. यावेळेस रोकडे ज्वेलर्सकडे केला, कारण की बायकांना दागिन्यांची फार आवड असतं, आणि साड्या घालणे, नटणे, मुरडणे हा बायकांचा खूप छंद असतो. तर यासाठी म्हणून हा आमचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. बँकच्या अध्यक्षा निलिमा बावणेताई या उपस्थित आहे, आणि माजी अध्यक्षा, सगळे डायरेक्टर्स इथे उपस्थित आहे. सगळ्यांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. महिलांचा प्रतिसाद फार सुंदर असतो, कारण की ही खूप जुनी संस्था आहे, आणि मुख्य म्हणजे लोकांचा विश्वास आहे. आता आम्ही जे प्रदर्शनी भरवू त्या प्रदर्शनीसाठी महिला आम्हाला फोन करून विचारतात, आणि त्या पहिले जे आमच्या महिला आमच्याशी जुळल्या होत्या त्या आता चांगल्या व्यावसायिक झाल्या आहे मोठ्या, आणि त्यांच्यामुळे त्यांना फार माहीत आहे की म्हणजे या संस्थेशी जुळल्यानंतर आपला व्यवसाय हा वाढतोच. आणि आता आमचं येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही प्रदर्शनी आयोजित केलेली आहे. त्या प्रदर्शनीसाठी आम्ही पुन्हा सगळ्या महिलांना आमंत्रित करतोय. तात्या टोपे सभागृहात दिवाळीच्या पूर्वी दीपोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. नमस्कार, मी पल्लवी देशपांडे. आज जे आम्हाला इथे कल्पतरूबद्दल बोलवलं आहे आणि इथे जे श्रावणातले कार्यक्रम घेतले त्यांनी मला खूप आनंद मिळाला. अशासारख्या आमच्या बऱ्याच सख्या आहे, त्या काहीतरी शिकतील, आणि या कल्पतरूमुळे खूप काही आम्हाला
बिझनेस करायला एक चांगला चान्स मिळाला. आम्ही मुलांना शिकवतो, इतर कोणालाही शिकवतो. या संस्थेशी माझं जवळचं नातं आहे, त्यामुळे मला या संस्थेबद्दल खूप काही प्रेम आहे. तसंच या संस्थेने इतर मुलींना व्यवसाय दिले. त्यांनी ते तर इतके खुश आहे की ज्यांना अगदी साधं कमवायचं साधन माहीत नव्हतं ते यांना या कल्पतरू संस्थेने मिळवून दिलं. यावर्षी मी प्रथम श्रावण सुंदरी याच्यात पार्टिसिपेंट केलं, कारण मला हा अनुभव घ्यायचा होता. काही कारणाने मध्ये जमलं नाही, पण यावेळेस घरच्यांनी प्रोत्साहन दिलं, नाही तू कर, म्हणून मी आली. पण मला खूप वेगळा आनंद मिळाला आणि याच्यातनं आपण खूप काही शिकतो हेही मला कळलं. आणि बायकांचा उत्साह असं नेहमी वाढत जावं आणि मला माझा जास्ती आनंद मिळत राहावं, यासाठी मी या श्रावण सुंदरी स्पर्धेत भाग घेतला. आज इथे आपल्या सोबत आहे त्या रोकडे ज्वेलर्सचे असिस्टंट इव्हेंट मॅनेजर. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. इथे आज रोकडे ज्वेलर्समध्ये श्रावण सुंदरी 2025 सुंदर आयोजन केलं आहे. सर, या आयोजनामागचं काय एक मुख्य उद्देश आहे? सध्या तरी आपण बघितलं असेल की श्रावणाची सुरुवात खूप छान पद्धतीने झालेलीच आहे. त्याच पद्धतीने रोकडे ज्वेलर्स प्रत्येक कस्टमरसाठी, आपल्या नागपुरातल्या प्रत्येक कस्टमर्ससाठी दरवेळेला काही नवीन उपक्रम राबवतच असतो. तर त्याचवेळी श्रावणाच्या सुरुवातीलाच आपल्या इथे छानसा एक कल्पतरू महिला मंडळांचा एक छानसा ग्रुप इथे आपण आलेला आहे आणि त्यांनी खूप छान पद्धतीने काही श्रावणावर गाणे, एक प्रॉपरली परफॉर्मन्स, डान्स कॉम्पिटिशन्स, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे असं प्रॉपर वेनी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि रोकडे ज्वेलर्स एक किटीच्या माध्यमातून रोकडे ज्वेलर्स एक प्रत्येक एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काही ना काही इव्हेंट ऑर्गनाईज करतच असतो. तसंच एक श्रावणाच्या वेळी पण रोकडे ज्वेलर्सनी एक छानसा कार्यक्रम कल्पतरू महिला ग्रुपचा एक ऑर्गनाईज केलेलाच आहे आणि सगळ्यांनी खूप छान इथे एन्जॉयमेंट पण केलेलं आहे. तर मी प्रत्येक नागपुरातल्या रहिवासियांना आणि नागपूरकरांना रिक्वेस्ट करेल की जर तुम्हालाही कुठेतरी एक छानसा कार्यक्रम रोकडे ज्वेलर्समध्ये घ्यायचा असेल तर आमच्या सगळ्या ब्रांचेसमध्ये आपण एक छानसा छोटासा कार्यक्रम नक्कीच ऑर्गनाईज करू शकता. तर आज आपण आलो होतो नागपुरातील लक्ष्मीनगरतील रोकडे ज्वेलर्समध्ये. इथे कल्पतरू महिला उद्योजक संस्था, ही संस्था जी आहे ही दरवर्षी श्रावण सुंदरी 2025, आता या वर्षीचं 25चं आयोजन होतं, पण ही संस्था मागच्या 20 वर्षापासून दरवर्षी हे आयोजन करते. आणि या आयोजनाचा मुख्य उद्देश हाच आहे की महिलांमध्ये औद्योगिकतेचा जो काही अंश असतो त्या अंशाला जगभरात करणं, त्यांच्या स्वयंरोजगाराकडे महिलांना नेणं. त्यामुळे निलिमा बावडे आणि या छाया शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली या सुंदर श्रावण सुंदरी 2025 आयोजन करण्यात आलं आहे. इथून महिला दरवर्षी आपल्या नव्या उद्योगाची वाट शोधत असतात. कॅमेरामॅन सचिन सह मी यशलेशा, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।